पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. खरं तर स्किट आपल्यासमोर सादर होते. पूर्ण कल्पना आहे की तसं तर कलाकारांसमोर मंडळी जेव्हा असतात, प्रेक्षक असतात, तेव्हा खरं तर ती ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. पण मला असं वाटतं जितकी मंडळी इतकी बसली आहेत ती तितक्याच प्रेमाने, तितक्याच ताकदीने आम्हाला सपोर्ट करतील, सहकार्य करतील. ही छानपैकी स्किट आपल्यासमोर सादर होईल. यानंतर आपल्यासमोर स्टँडअप सादर होईल थोडंसं, जितका जसा वेळ असेल तितका. तत्पूर्वी आय एम शुअर यू ऑल आर गोइंग टू एन्जॉय दिस वंडरफुल ॲक्ट. एक स्पेशली दिस इज कस्टमाइज स्पेशली सर तुमच्या आग्रहास्तव आपण ही स्किट सादर करतो तुमच्यासाठी. सो ओव्हर टू दिस वंडरफुल स्क्रिप्ट. थँक्यू. खरं तर स्किट किंवा नाटुकली आपण ज्याला म्हणतो, हे सादर करत असताना टेक्निकल ॲस्पेक्ट बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातमध्ये जेव्हा आपल्याकडे असे धुरंधर कलाकार आहेत, त्यामुळे प्रत्येक कलावंताचा आवाज तितक्याच ताकदीने लोकांपर्यंत पोचावा याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जी मंडळी आता इथे पाठीमागे बसली आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार. थैंक यू सो मच. एक हिंदी की बात याद आ रही है मुझे जो इस वक्त मैं आपके साथ शेयर करता हूँ, जब तक आप टेक्निकल साइड क्लियर करें. कि दिल न मिलते तो मुलाकात अधूरी होती, बातें तो होती मगर शायद अधूरी होती. शुक्रिया आपका, आपके आने से रौनक बढ़ी. शुक्रिया आपका, आपके आने से रौनक बढ़ी, वरना ये महफिल आज भी अधूरी होती. सो थैंक यू सो मच फॉर योर टाइम अँड पेशन्स. आणि तितक्याच ताकदीने हे क्रिएटिव्ह आणि डिफरंट युनिक कॉन्सेप्ट आपल्यासमोर सादर करते. आय एम शुअर वी आर डन विथ दिस. लेट्स स्टार्ट ओवर विथ दिस वंडरफुल स्क्रिप्ट. गणपती बाप्पा. आमच्या मित्राची पबजीची स्क्वॉड
आमच्या दारावरची बेल वाजली. टिंग टॉंग. आई अशीच. आणि दार उघडते तर काय? बोलू नका, बोलू नका. साहेब, दारावर सफेद रंगाचा कागद फडफडत होता. तो पाहिलं तेव्हा कळलं. आई शपथ! ओ, हे तर लाईट बिल. त्यात आम्हाला भरपूर बिल आलंय. आणि आम्ही या बिलाचा विचार केला ना तेव्हा आम्हाला कळलं. अहो, आजीला टीव्ही दिसत नाही. आई असते पार्लर मध्ये, बाबा जातात कामाला, मी असतो शाळेमध्ये. बाबाला एवढं लाईट बिल आलं कुठून? अहो, तेव्हा मला कळलं तो शेजारचा मित्र आहे ना, त्यांनी आमच्या लाईट बिल मध्ये आकडा टाकलं असं. अरे कसं पिंडो लागले तुम्ही सगळ्याचे सगळे? ठीक आहे. अरे एवढी साधी कंप्लेंट होती की मिश्राने आमच्या मीटर मध्ये आकडा टाकून विजेची चोरी केली. त्यासाठी एवढा सस्पेंड केला? हो का हो? बोला ना मिश्राला. ए मिश्रा, युपी वाला ठुमका लगाओ, हीरो जैसा नाच के दिखाओ, नाच के दिखाओ, नाच के दिखाओ, युपी वाला. साहेब, आज तो मिश्रा आणि ही त्याची बायको लाजून. एक मिनिट. माझ्या जोडीची माहिती तू का देतो? मी देणार. राम राम साहेब. राम राम. मी पान पटाईट बनारस वाले बिरजू मिश्रा. आणि साहेब, ही माझी बायको लाजवंती मिश्रा. आणि आमची पोरगा आहेत साहेब गुड्डू मिश्रा आणि गुड्डू मिश्रा. आणि माझे वडील साहेब गाबी असतात, गाबी गजोदर खुसरा. एक मिनिट. मिश्राचे बाबा खुशवा कसे? आता ते सिनेमावाले करतात ना, तसं आम्ही पण केलंय. आता माझ्या पानाचा बिझनेस म्हणून मी मिश्रा. आणि साहेब, माझे वडील वेगळ्या फील्डचे होते, वॉचमॅन होते, वॉचमॅन म्हणून ते खुसरा. बापरे, चांगलं की. म्हणजे बिझनेस फील्ड साठी आपण आडनाव बदलतो. मिश्राजी, ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही यांच्या मीटर मध्ये आकडा टाकून विजेची चोरी केली. एक गुंडागुंडी की पप्पा, कैसी खोटानी माणसं आहे. आम्ही नाही कोणा काळ आकली आहे. खोटं बोलतात काही लोक. अरे झूठ बोल रहा है ये. दिख रहा है क्या तुम्हें? अरे मिश्रा, मी कधी खोटं बोललो? तू नाही का माझ्या मीटर मध्ये आकडा टाकला? बोला साहेब, मी तुम्हाला सांगते. आमचं लाईट बिल ना आधी 2000 रुपये यायचं. ते काय ना, आमच्याकडे एसी आहे ना म्हणून. झाली फालतूगिरी. बड्या मारायचं बंद करा आणि कामाचं बोला जरा. हा सर, तर ना आमचं लाईट बिल आधी 2000 यायचं. आणि मग अचानक ते 6,000 यायला लागलं. ते कसं काय बरं तुम्हीच सांगा. बहिणी, हे सगळं आम्हाला कसं माहित असणार? अहो, तुम्हाला नाही माहित तर कोणाला माहित? अरे झूठ बोल रहा एक मिनिट. किती गोंधळ घालताय रे तुम्ही लोक? साहेब, हाच तो मिश्रा, याने चोरी केली विजेची. झालं. मिश्राजी, मला सांगा, तुमच्या घरात लाईट कुठून येते? बल्ब मधून साहेब. तसं नाही मिश्राजी. म्हणजे तुमच्या घरात एखादा अधिकृत वीज बिल मीटर असेल, त्यातून यायला हवी ना? नाही साहेब, वो मेरा भावा पुढे. मेरा भाऊ ना एक चायनीज है. चायनीज? मला हा प्राइस वैसा नाही, वैसा नाही. इसका भाई चायनीज है, चायनीज. म्हणजे ते नाही का साहेब आपला शोध लावतात. आपलं हे कलमा है, नूतन है, ये एडिसन असतं ते. आणि नूतन नाही, न्यूटन असतं. अच्छा, म्हणजे तुमचा भाऊ एक सायंटिस्ट आहे, बरोबर? ते कसं काय? अहो, की बे गोष्ट है ना. या परत ती गोष्ट का? बोला लवकर. वो क्या हुआ ना, एक दिन लाइट कट गई तो हमारा बहू बंधु राजा कहीं से तो तार लाया और छोड़ दिया मीटर पे. और फिर साहेब चालू. और ये तो कुछ भी नहीं. 1 महीने बाद देखते हो तो क्या, अरे लाइट का बिल खाली 150 रुपया. उतने तुम्हारे गुड्डू बब्बू आइसक्रीम खाते हैं. हा साहेब, तेव्हा आम्हाला वाटलं घीच्या भावाने जी टेक्नॉलॉजी बनवली ना साहेब, त्याचा फायदा आमच्या साऱ्या बिरादरीने घेतला पाहिजे. म्हणून साहेब, तिच्या भावाला बोलवून अशी ते जादूची तार आम्ही सगळ्यांच्या घरात बसवली साहेब. है की नाही मेरा भाऊ स्मार्ट? कसल्या स्मार्ट? एक नंबरचा गोंडपाट आहे तुमचा भाऊ. मिश्राजी, अहो, एखाद्याच्या मीटर मध्ये आकडा टाकून विजेची चोरी करणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि यामुळे तुम्हाला अटकही होऊ शकते. अहो, अशाने फ्लक्च्युएशनशिप वाढते आणि एखादा मोठा स्फोट घडण्याची शक्यता असू शकते. अहो, आकडा टाकलेल्या तारेला जर एखाद्याने स्पर्श केला तर ते किती महाग पडेल? मिश्राजी, तुम्ही जे काही कृत्य केलं आहात ते संपूर्णतः कायद्याने गुन्हा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना अटक होऊ शकते. साहेब, माफ करा आम्हाला, आमची चूक झाली.
जी आलेत ना ती बघा तिकडून बसलेत. ती कोणात माहिती तुम्हाला? कोण आहेत? मुलं आहेत ती. मुलं नाही आहेत साहेब. देशाचं बलाढ्य भवितव्य, भविष्य, फ्युचर आहे साहेब, फ्युचर. आणि सगळ्याचा अर्थ एकच होतो ना. तसं नाही साहेब, हे सगळं थांबवा साहेब. मग आता हा कार्यक्रम इथेच सांगू? नाही नाही, त्या मुलांचं भविष्याचे केंद्र थांबवा साहेब. अहो, आम्ही कुठे कोणाच्या भविष्याशी खेळतोय? काय बोलताय तुम्ही? आणि एक मिनिट, तुम्ही आधी झालंय काय ते सांगितलंच नाही. नेमकं झालंय का नाही काय ते सांगा. अहो साहेब, या मुलांच्या परीक्षा आणि एक्झाम आलेत आणि तुम्ही वाटतं तेव्हा लाईट घालवता. मुद्दाम करताना तुम्ही लोक हे सगळं. अहो ताई, काय बोलताय हे? आता आम्ही आई वडील म्हणून तर किती गोष्टींचं बलिदान देणार सांगा ना. मी माझे टीव्ही सिरियल पाहू शकत नाही, आमचे हे क्रिकेटची मॅच पाहू शकत नाही. अहो एवढंच काय तर आमचं गोट्या त्याचं कार्टून पाहू शकत नाही. सांगा ना, काय चाललंय काय आमच्या सोबत? हो एक मिनिट, ज्या मुलांची परीक्षा आहे त्याबद्दल तुम्ही काय बोललातच नाही. हो साहेब, आमच्या मुलांची अशी आकाशाला कवच निघाल्याची स्वप्न आहेत. त्यांच्या स्वप्नात बाधा आणू नका. हे सांगा रे, तुमची स्वप्न काय आहेत? साहेब मला ना मोठं होऊन PUBG मधला मेन हेड शूटर व्हायचंय. मला तर दिलसर व्हायचंय. साहेब मी तर हॅक करवणार आहे. मला की नाही जगपूजा व्हायचंय. हो साहेब मला तर मोठं होऊन एका पोराचा बाबा व्हायचंय. अरे शी, किती दडबदरी महत्वाकांक्षा आहेत तुमच्या मुलांच्या. हे आपल्या देशाचं भविष्य. अहो, आपल्या देशाचं भविष्य अंधारात आहे आणि यांना वेळाने जोड्याने हाणावं ना त्यांच्या भविष्याची वाट लागेल. आणि एक मिनिट, तुम्ही असं का बोलताय की आम्ही यांच्या भविष्याची वाट लावतोय? असं काय बोलताय म्हणजे? जेव्हा हवं तेव्हा तुम्ही लाईट घालवणार. अरे यांना मजा येते लाईट घालवायला. अरे जरा कुठे आला वरच घालवा लाईट, जरा कुठे आला पाऊस घालवा लाईट. वेळ नाही काय नाही ती लाईट घालवायची. अहो तुमच्याकडे असतील जनरल इन्व्हर्टर, आमच्याकडे असं काही नाहीये. खेळखंड वाटतं तुम्हाला हा सगळा? मस्करी वाटते ना ही सगळी? हे बोला रे. शांत व्हा. काय चाललंय तुमचं? आणि काय म्हणालात? खेळखंडोबा केला आम्ही तुमचा. अहो खेळखंडोबा तर तुम्ही केलाय आमचा. मनाला येईल तेव्हा राग काढता, ओरडता, शिव्या देता, मोठ्या साहेबांना कंप्लेंट करू अशा धमक्या देता. काय चालवलंय काय तुम्ही हे? आणि एक मिनिट, आम्हालाही सगळ्यांची काळजी आहे. आम्हीही सगळ्यांची चिंता करतो. आणि काय म्हणालात तुम्ही? पाऊस आला की लाईट घालवतात, वारा आला की लाईट घालवतात. अहो हाऊस म्हणून नाही करत. नॅचरल कॅलॅमिटीज काय सांगून येत नाही. अहो अशाच वाऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये एका घरावरती विजेची तार पडली आणि 12 जणांचा मृत्यू झाला. बीडमध्ये पावसाच्या पाण्यात विजेची तार पडली, त्यामुळे 3 लहान मुलांचा जीव गेला. अहो हे सगळं कोणावर येतं? तुम्हाला वाटत असेल की आम्ही हेच मुद्दामून करतो. अहो पण नाही. कधी ट्रान्सफॉर्मर फुटतात, कधी स्फोट होतो. अहो हे सगळं दुरुस्त करताना सगळं वीज बंद करावी लागते. आणि आता तुमच्या गावाची लाईट गेली त्याचं कारण माहितीये तुम्हाला? नाही ना? अहो वादळामुळे झाड विजेवरती पडलं होतं, त्याच्यामुळे ते काढायला वीज बंद करावी लागते. आता बोला, यात आमची चूक, आम्ही करतो सगळं. द्या आम्हाला शिव्या. नाही साहेब, तुमचं काहीच नाही चुकलं. तुमच्याही काही मर्यादा आहेत, तुम्हालाही काही वाटत असेल. याचा विचार न करता मनाला येईल ते बरोबर. जमलं तर आम्हाला माफ करा. हे चला रे, चला. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे ज्याला यायचं तो आला ना. चल ना तू आता. पदरावरती जरदारीचा बोल नाचला हवा. गावाचा बोलताना बोलता इकडे आलाय साहेब. ए तिकडे जा, रेषेची लाईन तिकडे पळा.
आणि त्यासाठी तुम्ही गावकऱ्यांनी आम्हाला जी मदत केली त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. अहो साहेब मला एक प्रश्न आहे हो अहो, विचारा की. गावात वीज कधीपर्यंत येईल? अहो आता गावात नक्की वीज येणार. तेच तर काम चाललंय की गावात आपल्या. हो साहेब ते लोड शेडिंग म्हणजे काय हो? हे बघा सगळ्यांनी ऐका. लोड शेडिंग म्हणजे काय असतं की आपल्या गावामध्ये किंवा काही शहरांमध्ये काही तासांसाठी लाईट घालवली जाते. का? कारण लाईटचा जो सोर्स आहे म्हणजे लाईट जिकडून निर्माण होते त्यावर जास्त ताण पडू नये म्हणून हे केलं जातं. बघा अहो म्हणजे व्यवस्थित लाईट येणार नाही का आता? अहो आता तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या डोक्यावरचं बरंचसं ताण या विजेमुळे कमी होणार आहे. कळलं? सरपंच पारवंचऱ्या कधी आत्महत्या केली आहे? शेतावरच्या झाडाला लटकून. अहो त्याचा जीव गेलाय. अरे पण कशापासून लटकून घेतलं त्यानं सौताला? अरे गेल्याच महिन्यात त्याने 4-5 हजाराचं कर्ज काढून मोटार घेतलेली. अहो त्यांच्या गावातला राख्या म्हणत होता त्याच्या गावात वीज नाही, येते ती कधी वीज जाते आणि परत येतच नाही, त्यामुळे त्याच्या शेतीला पाणी नसेल मिळत म्हणून त्याची पिकं मेली. म्हणूनच केली असेल आत्महत्या सरपंच त्यानं. अहो त्याच्या बायको करून काय होणार? हे सगळे यांच्यामुळे झाले. यांना वेळेवर गावात वीज आणता आली नाही आणि आता मेल्यावर पाणी घेऊन आले ते. अरे मारा यांना. ही अशीच घटना झारखंडमध्ये बोलवा गावात झाली होती. MSCBच्या अधिकाऱ्यांवर लोकांद्वारे दगडफेक लाठीमार करण्यात आली होती. काय चूक होती त्यांची? नाही सांगा ना काय चूक असते आमची? अहो आम्ही देखील सरकारी कर्मचारी आहोत ना. नाही सरकारने आम्हाला जे प्रोटोकॉल्स दिले ते आम्हाला पाळावेच लागतात. मग ह्यात आमची काय चूक असते सांगा ना. मी रुपेश वसई ठाणे विभाग येथील घटना. अहो लाईट बिल भरलं नाही म्हणून वीज कापायला गेलो तर तिथल्या लोकांनी मला मारहाण केली. अहो नांदेड मधील पाचगाव मध्ये वीज चोरी करणाऱ्यांना जाब विचारायला गेले असताना त्यांनी आमचा हल्ला केला आणि आम्हाला जखमी केलं. मी रिंकू तिटे, वय वर्ष 33, बारामतीत राहायचे. हल्लीच एप्रिलमध्ये आमच्याकडे लाईट बिल कमी करण्यासाठी आलेल्या एका माणसाने माझ्याशी वाद घालत माझ्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यातच माझा मृत्यू झाला आणि तेही फक्त 570 रुपयांसाठी. साताऱ्यामध्ये टॉवर दुरुस्त करत असताना मी आणि माझ्या 9 साथीदारांचा जीव गेला. बर ऑफिसमध्ये मी एकटी असताना मोर्चा घेऊन आलेल्या जमावाने रागात ऑफिसला जाडलं. मी त्यात मदतीसाठी आरडाओरड केलं पण कोणीच आला नाही आणि त्यामुळे माझा जीव गेला. माझं नाव रेश्मा. माझा नवरा किशोर दिनेचं काम करत असताना पोलावरून पडून त्याचा मृत्यू झाला आणि आमचा कौटुंबिक आधार गेला. पावसाळ्यात लाईट दुरुस्त करत असताना मला शॉक लागला आणि त्यातच माझा मृत्यू झाला. पाहिलंच. अहो कसं होतं आमच्यासोबत. नाही घरी बसून आम्हाला शिव्या घालणं आणि फोन करून लवकर लाईट लावा रे हे सांगणं सोपं असतं. अहो पण आम्ही किती जबाबदार पार पाडतो ना हे आमचं आम्हालाच माहिती आहे. कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. रात्री अपरात्री लोकांचे फोन येतात ना तेव्हा म्हणतात तुम्ही की आमच्या एरियात लाईट नाहीये, आमच्या गावात लाईट नाहीये. तेव्हा कोणताही घड्याळ न बघता आम्हाला तिकडे यावंच लागतं. अहो रात्री अपरात्री झाड पडलं, वीज गेली की आम्हाला आमच्या झोपेला रामराम ठोकून ती वीज रिपेअर करायला यावंच लागतं. हो ना. अहो तेव्हा त्यातला एक ना एक जण तरी म्हणतोच यार किती वेळ लावतात ही लोक, किती टाइमपास करतात. 10 मिनिटाच्या कामाला 2-3 तास लावतात. 10 मिनिटाचं काम वाटतं का हो यांनाही? लोखंडी पोलांवर ट्रान्सफॉर्मरवर वेली वाढल्या. या वेली काढायला जीव धोक्यात टाकून आम्हाला यावंच लागतं आणि कसलाही विचार न करता आम्ही येतोच. यायलाच हवं. कर्तव्य आहे ना तुमचं. असं तुम्ही खुशाल मनात असाल पण आम्हीही आमचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडतो. लोकांचे प्रॉब्लेम त्यांच्या समस्या आम्हालाही कळतात म्हणून त्यांनी तयार केलेल्या ऍप्लिकेशननुसार त्यांचं वीज बिल आम्ही कमी करून देतो. अहो आम्हालाही आमचा राष्ट्र तितकाच प्रिय आहे हो. जसं प्रत्येकाला आपले पोलीस बांधव, सीमेवर लढणारे जवान, सैनिक हे जसे देशासाठी राष्ट्रासाठी लढतात ना, अहो आम्ही आमच्या राष्ट्रासाठी उभे असतो अगदी भक्कम. जसं अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तसं इलेक्ट्रिसिटी तितकीच महत्वाची आहे. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. हो शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, उद्योगधंदे या ठिकाणी आम्ही नेहमी वीज पुरवण्यासाठी तयार असतो. आम्हालाही असंच वाटतं की राज्याच्या राष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत वीज पोहोचावी आणि सगळ्यांचा विकास व्हावा. म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे. अहो जसं आम्ही तुम्हाला समजून घेतो ना तसंच तुम्ही सुद्धा आम्हाला समजून घ्या. कारण घराआधी राष्ट्राचा विकास या धोरणाला आम्ही सुद्धा तितकंच मानतो. आता आपल्या सगळ्यांचा विकास होईल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळासोबत. म्हणून अहो जाता जाता तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. मंडळी आपल्या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
या स्किटचे दिग्दर्शक श्री महेश सापणे यांना मी या व्यासपीठावर बोलवत आहे. महेश सापणे सर कृपया यावे आपण. या स्किटचे दिग्दर्शक श्री महेश सापणे सर, थँक्यू फॉर दिस वंडरफुल स्क्रिप्ट आणि खूप कस्टमाइज खूप छान सादर केलं. त्याचबरोबर